हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो. आज या फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या सर्वांबरोबर देववचनामधून बोलण्याची संधी मला आज मिळालेली आहे. आज मी आमचे मामा रेव्हरंड शशिकांत हिवाळे, आमची आतू सुमनताई हिवाळे आणि माझे सर्व तिघ बंधू सुयश आणि सुयोग आणि ज्याला मी नीलू म्हणतो स्वप्नील, देवाला धन्यवाद देतो की ही संधी तुम्ही मला दिली की तुमच्या सर्वांबरोबर आज या लॉकडाऊनच्या सीझनमध्ये या बंद अशा घरामध्ये आपण प्रभूचं वचन ऐकणार आहोत. आणि मी देवाला धन्यवाद देतो विशेष करून की आम्ही आज देवाच्या वचनामधून थोडा वेळ ह्या लॉकडाऊनमध्ये असताना माझा पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण काहीतरी आपल्या कुटुंबासाठी म्हणा, आपल्या मंडळीसाठी, आपल्या लेकरांसाठी आपण काहीतरी योजना करत आहोत. आणि ही योजना करत असताना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या दिवसामध्ये माझ्याबरोबर तुम्ही अभ्यास करावा. तुम्ही माझ्याबरोबर देवाच्या वचनामधून आपण थोडा वेळ पाहणार आहोत. आणि आजचा माझा विषय आहे की एक फर्स्ट जेंटाईल चर्च, असं जेंटाईल चर्च ज्याला आपण विदेशी चर्च असं म्हणतो. हे विदेशी चर्च जे विदेशी लोकांनी म्हणजे यहुदीतर लोकांनी जे स्थापन केलेलं आहे, मंडई रोपण केलेलं आहे, अशा चर्चबद्दल मी आज तुमच्याबरोबर हितगुज करणार आहे. आणि माझ्या प्रेरणा ज्यावेळेस आम्ही हे अंतुकियामधली जी मंडळी आहे जिला फर्स्ट जेंटाईल चर्च म्हटलेलं आहे, या चर्चबद्दल आम्ही विचार करत असताना माझी विनंती आहे की आपण आपल्या मंडळीचा, आपली जी मंडळी आहे, ज्या मंडळीमध्ये देवानं आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्या मंडळीचे आम्ही सहभाग आहोत, त्या मंडळीचा देखील आपण ह्यावेळेस विचार करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे जसजसं आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे जाऊ, आपण आपल्या मंडळीबद्दल, मंडळीतल्या प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक व्यक्तीबद्दल आम्ही विचार करणार आहोत. आणि माझी विनंती आहे की तुम्ही माझ्याबरोबर प्रेषितांचं कृत्य 11वा अध्याय आणि 19 पासून तर 30 वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की आपण या ठिकाणी प्रेषितांचं कृत्य 11वा अध्याय आणि 19 ते 30 वचनं यामध्ये आम्ही पाहणार आहोत. माझ्याबरोबर तुम्ही वाचू शकतात. मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांचं कृत्य 11वा अध्याय आणि 19 ते 30 वचनं आम्ही पाहणार आहोत. या ठिकाणी लिहिलं आहे, स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळं ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंतुकिया येथपर्यंत फिरून यहुद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुपरी व कुरणेकर होते. ते अंतुकियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेलेणी लोकांसही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले. तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतुकियास पाठवले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शाऊलाचा शोध कराव्यास तारसास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतुकियास आणले. आणि मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतुकियात मिळाले. माझ्या प्रेरणो, या ठिकाणी आम्ही पाहतो की विदेशी लोक म्हणजे यहुदीतर लोक ज्यांचा जन्म यहुदी कुळामध्ये झाला नाहीये किंवा जे यहुदी नाही, अशा लोकांनी आपण पाहतो की ही अंतुकिया ह्या शहराबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल. प्रियानो, अंतुकिया ही ख्रिस्तपूर्व 301 मध्ये जो
राजा होता आणि त्याचं नाव आहे सेल्युकस निकेटर. यानं इसवी सन क्षमा करा ख्रिस्तपूर्व 301 सालामध्ये या शहराला बसवलं. आणि त्या काळामध्ये म्हणजे ख्रिस्तपूर्व 301 काळामध्ये जवळजवळ ही जी अंतुकिया नावाचं जे शहर आहे ते सिरिया राजधानीची राजधानी होती. आणि सिरिया देशाची राजधानी आणि नंबर 3 प्रकारचं ते शहर होतं. त्या ठिकाणी सर्व प्रकारची अनैती, गॅमलिंग आणि सर्व प्रकारचं नाही का रंगेलपणा, सर्व प्रकारचं त्या ठिकाणी उत्माद करणारे लोक, अय्याशी लोक त्या ठिकाणी राहत होते. आणि अशा शहरामध्ये आपण पाहतो की अंतुकियाच्या शहरामध्ये त्या ठिकाणी काही विदेशी लोक आलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी मंडळीची स्थापना केली. परंतु माझ्या प्रियांनो, आज मंडळी म्हणजे देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांचा समूह. हिब्रूमध्ये मंडळीला कहल किंवा ग्रीकमध्ये मंडळीला एक्लेसिया असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी विचार केला तर आपल्या लक्षात येतं की माझ्या प्रियांनो, मंडळी ही देवानं निर्माण केलेली आहे. कारण मत्त्याचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 18 मध्ये प्रभू येशू स्वतः म्हणतो, मी माझी मंडळी खडकावर बांधेन आणि तिच्या पुढं अधोलोकांच्या द्वारांचं काही एक चालणार नाही. आणि म्हणून मंडळी हा प्रभू येशू बांधणारा आहे. मंडळीचा बांधकाम करणारा प्रभू येशू आहे. पण प्रभू येशू ही मंडळी त्याच्या सेवकांच्या द्वारे, त्यांच्या सेविकांच्या द्वारे मंडळी बांधत असतो. आणि आम्ही पाहतो की अंतुकियाच्या शहरामध्ये हे लोक कसे आले तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 11व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये की स्तेफनाला ज्यावेळेस धोंडमार झाली, ज्यावेळेस स्तेफनाला धोंडमार झाल्यानंतर सर्व त्या ठिकाणी यरुशलेमेत छळ झाला आणि जे विश्वासणारे होते त्या काळात त्यांना बंधुगण किंवा नाही का विश्वासणारे लोक हे सर्व यांची पांगापांग झाली. आणि त्यातले बरेच लोक असं म्हटलेलं आहे की त्यांनी यरुशलेम सोडलं आणि कुप्र आणि फेनिके आणि अंतुकिया या शहरामध्ये ते आश्रयासाठी गेले. आणि त्या ठिकाणी असताना माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की त्यांनी त्या ठिकाणी यहुद्यांना आणि हेल्लेनींना देवाच्या वचनाचं शुभवर्तमान सांगितलं. आणि माझा उद्देश हाच आहे की अंतुकियाची मंडळी याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा त्याचं जे गुण वैशिष्ट्य आहे त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विचार करतो तर एक गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे अंतुकियाची मंडळी ही सुवार्ता सांगणारी मंडळी होती. माय फर्स्ट पॉइंट ऑफ दिस सर्मन इज द अंटिओक चर्च इज अ इव्हॅन्जिकल माइंडेड चर्च. अंतुकियाची मंडळी ही सुवार्ता सांगणारी, मिशन कार्य करणारी मंडळी होती. माझ्या प्रियांनो, मला अभिमान आहे नॉर्वेजन फ्री इव्हॅन्जिकल मिशन ह्या चर्चमध्ये देवाचे महान सेवक आणि सेविका ह्या भारतामध्ये आलेत. आज 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रभू येशूचं शुभवर्तमान त्यांनी आपल्या ह्या खानदेशमध्ये सगळ्यात प्रथम त्यांनी आणलं. आणि आमच्या लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त याचं शुभवर्तमान आम्हाला कळालं. आणि म्हणून तुम्ही आणि मी आज येशूमध्ये तारलेले, उद्धारलेले आहोत. स्वर्गीय राज्याचे आम्ही नागरिक आहोत. कोणीतरी आपल्या जीवनाचा त्याग करून, आपल्या देशाचा त्याग करून, आपल्या सर्वस्वाचा त्याग करून ह्या भारतामध्ये येऊन त्यांनी तुम्हाला आणि मला प्रभू येशूचं नाव दिलेलं आहे. मी लहानपणापासून मला अगोदरची मिशनरी आठवत नाही, पण मला आठवतं ते म्हणजे मिस्टर अँड मिसेस लाईफ लेरबर्ग, क्लारा लेरबर्ग, इदा लेरबर्ग. आणि माझ्या प्रियांनो, या सर्व सेवकांनी देवाची सेवा केलेली आहे. त्यांनी प्रभूची सेवा करत त्यांनी फक्त सेवा केली असं नाही माझ्या प्रियांनो, फक्त देवाचं वचन सांगितलं असं नाही, परंतु सर्वांगीण विकास ह्या मंडळीमध्ये देवाचं कार्य करत असताना शिक्षणाची सेवा म्हणा, आरोग्याची सेवा म्हणा, नाही का, अनाथ आणि आश्रम आणि अनाथ आणि विधवा आणि अशा गरीब आणि गरजू लोकांना त्यांनी देवाच्या वचनामध्ये वाढवलंच वाढवलं. परंतु त्यांना उत्तम शिक्षण,
उत्तम हॉस्पिटल, आरोग्य ह्या सेवा देखील त्यांनी दिल्यात. आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो की मी अशा मंडळीचं फळ आहे, अशा मंडळीचा भाग आहे की ज्या मंडळीला इव्हॅन्जिकल माइंड आहे, मिशन माइंडेड आहे. सुवार्ता सांगण्याचं, सेवा करण्याचं हृदय आपल्या ह्या NAP मंडळीला आहे. आणि म्हणून मला आनंद वाटतो की ही अंतुक्याची मंडळी, हिच्या गुणवैशिष्ट्य ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्याचा अभ्यास करतो, आमच्या लक्षात येतं की अंतुक्याची मंडळी आणि त्या मंडळीतील प्रत्येक लोक शुभवर्तमान सांगणारे होते. तिथे असं म्हटलं की प्रभूची सुवार्ता वचन 20 मध्ये त्यांनी हेल्लेनी लोकांसही सांगू लागले. आणि माझ्या प्रेरणा आपल्याला लक्षात येतं की देवाचं शुभवर्तमान सांगत असताना त्या ठिकाणी लोकांनी विश्वास ठेवला. वचन असं म्हणतं की त्या ठिकाणी ज्यावेळेस ते देवाचं वचन सांगत होते त्यावेळेस त्या लोक देवाच्या वचनाला स्वीकारले. पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळाले. अनेकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. आणि विदेशी लोक म्हणजे हेल्लेनी लोक, या लोकांनी शुभवर्तमान सांगितलं. त्याच्यामध्ये 12 शिष्यापैकी एक शिष्य देखील नव्हता. ते सर्व तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे विदेशी म्हणजे यहुदीतर लोक होते. आणि माझ्या प्रियांनो, ते जे ठिकाण होतं ते देखील यहुदीतर ठिकाण म्हणजे विदेशी होतं. म्हणजे तुमच्यासारखं आणि माझ्यासारखंच ते चर्च होतं, तुमच्यासारखे आणि माझ्यासारखेच ते लोक होते. पण त्या मंडळीमध्ये सुवार्ता सांगणारे लोक, सुवार्ता सांगण्याचं हृदय असलेले लोक त्या ठिकाणी होते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या अंतुक्याच्या मंडळीमध्ये आपण जे गुणवैशिष्ट्य पाहत आहोत त्यातला पहिला गुणवैशिष्ट्य म्हणजे हे लोक सुवार्ता सांगणारे, मिशन कार्य करणारे हे लोक होते. ती मंडळी इज अ मिशन माइंडेड अँड इव्हॅन्जिकल माइंडेड चर्च. आणि तुम्हाला आणि मला, माझ्या प्रियांनो, जे आमच्या देवाच्या वचनातून आम्हाला प्रभू येशूने आज्ञा दिलेली आहे की जा आणि संपूर्ण जगाला, सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जाण्यास सांगितलंय, गो क्रियापद आहे. आणि तसंच मत्त्याचं शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 मध्ये म्हटलंय की या असतो प्रभू येशू स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर, या भूतलावरून स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर ज्यावेळेस तो मरणातून जिवंत झाला, माझ्या प्रियांनो, तो म्हटला की पहा, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. याच तो म्हणजे त्याने नाही का मृत्यूवर विजय पावला, तो पुनरुत्थित झाला, त्याने मरणावर, सैतानावर आणि पापावर विजय मिळवला. अधोलोकाच्या आणि स्वर्गाच्या चाव्या त्याच्या हातामध्ये आणि अधिकार असताना तो म्हणतो की याच तो आता तुम्ही काय करा, तुम्ही जा आणि संपूर्ण राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. पहिले जाणं, दुसरी गोष्ट शिष्य करा. त्याच्यानंतर सांगितलं की त्या पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. तिसरा क्रियापद आणि पाहतो बाप्तिस्मा देण्याची त्या ठिकाणी क्रिया आहे. आणि मग चौथी गोष्ट त्या ठिकाणी सांगितलंय की जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले आहे, जे काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते लोकांना तुम्ही आज्ञा पाळायला शिकवा. आणि ह्या 4 गोष्टी प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असाव्यात ही देवाची महान आज्ञा आहे. ही महान कामगिरी देवानं, प्रभू येशूनं तुम्हाला आणि मला आणि मंडळीला दिलेली आहे. फक्त पाळकाचं किंवा फक्त नाही का मंडळीच्या वडील लोकांचंच सुवार्ता सांगणं हे काम नाही. माझ्या प्रियांनो, हे तुमचं आणि माझं प्रत्येकाचं ही वैयक्तिक जबाबदारी आहे. ज्या प्रत्येकाला येशू तारणारा म्हणून, उद्धार करता म्हणून स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी की ज्याप्रमाणे अंतुकिया या मंडळीमध्ये लोक शुभवर्तमान सांगणारे होते. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं, वचन 26 मध्ये की शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतुकिया या शहरामध्ये, अंतुकिया ज्या ठिकाणी नाही का अनितीचं शहर होतं, कठीण शहर होतं नाही का, अशा शहरामध्ये त्यांची साक्ष होती की त्यांना ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचं अनुयायी, ख्रिस्ताचं आज्ञापालन करणारे, ख्रिस्ताची शिकवण आपल्या जीवनामध्ये नाही का आचरण करणारे लोक त्यांना ख्रिस्ती म्हणतात. आणि हे ख्रिस्ती नाव त्यांना सर्वात प्रथम अंतुकियामध्ये मिळालं. माझ्या प्रियांनो, किती उत्तम आनंदाची गोष्ट आहे की यहुदी तर म्हणण्यापेक्षा, हेल्लेनी म्हणण्यापेक्षा, यहुदी म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या स्वतःची ओळख ख्रिस्ती म्हणून म्हटलेली आहे.
आज तुम्ही आणि मी ज्या ठिकाणी आहोत माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी आमची ओळख काय आहे? ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे लोक, ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणारे लोक. आणि आपण या ठिकाणी पाहतो की अंतुक्याच्या मंडळीमध्ये जे लोक होते ते ख्रिस्ताचे अनुयायी होते. फक्त ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगणारे नाही माझ्या प्रियांनो, तर ख्रिस्ताचं नाही का सुवार्थ आपल्या जीवनामध्ये जगणारे लोक ते होते. दे आर व्हेरी प्रॅक्टिकल. आपल्या जीवनामधून ख्रिस्ताचं आचरण, ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताचं नाही का कॅरेक्टर, चारित्र्य त्यांच्या जीवनामधून झळकत होतं. आणि म्हणून लोक म्हणत होते, हे पहा जगाचे उलथापालथ करणारे लोक. माझ्या प्रियांनो, आम्ही ज्या ठिकाणी आहोत, ज्या मंडळीमध्ये आहोत, मंडळी ही कोणा मनुष्याची नाही आहे प्रियांनो. आम्ही त्या मंडळीचे अवयव आहोत. देवाचं वचन इफिसकराचं पत्र 1 अध्याय 22 आणि 23 मध्ये म्हणतं की मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. तुम्ही आणि मी त्या शरीराचे वैयक्तिक असे अवयव आहोत. आणि प्रत्येक अवयव हे क्रियाशील असावं, कृती करणारा असावं अशी देवाची इच्छा आहे. कारण ह्या अवयवाचं, ह्या शरीराचं मस्तक प्रभू येशू आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या शरीरामध्ये असताना, मंडळीमध्ये असताना, आपल्या चर्चमध्ये असताना प्रियांनो, देवाची आज्ञा आहे, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी शुभवर्तमान सांगावं, शुभवर्तमान जगावं. आणि देवाचं वचन हे पण सांगतं की प्रभूला माहिती होतं की सुवार्थ सांगण्यासाठी सामर्थ्याची गरज आहे. हे लोक भित्रे आहेत. कारण त्या काळामध्ये असं होतं माझ्या प्रियांनो की सर्व शिष्य घाबरलेले होते, माडीवरच्या खोलीमध्ये लपून बसलेले होते. पण प्रभूची त्यांना आज्ञा होती की जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुम्ही यरुशलेम सोडू नका. आणि म्हणून त्या यरुशलेमच्या त्या वरच्या माडीवरच्या खोलीमध्ये ते वाट पाहत होते. आणि देवाचं वचन प्रेषितांचं कृत्य 1 अध्याय आणि वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग काय होईल? ज्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही यरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. आणि म्हणून बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं पवित्र आत्मा येणं म्हणजे फक्त अन्न भाषा बोलणं. माझ्या प्रियांनो, खरं आहे ते, पण ते अर्ध सत्य आहे. खरं पूर्ण सत्य हे आहे, ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर येतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचे साक्षी, ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगणार होतो. कारण पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य पुरवतो, पवित्र आत्मा आम्हाला साक्ष राहण्यासाठी कृपा पुरवतो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला माझ्या प्रियांनो, देवानं धैर्याचा, सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि शासनाचा आत्मा दिलेला आहे. आम्ही जिथे कुठे आहोत, आम्ही कामावर असू देत, आम्ही नोकरीवर असू देत, आम्ही शिक्षणामध्ये असू देत, आम्ही सेवेमध्ये असू देत, जिथे कुठे मी आहोत आम्ही शुभवर्तमान सांगितलं पाहिजे. ज्या ठिकाणी मी माझं बायबल कॉलेज झालं त्या ठिकाणी एक असं घोषवाक्य होतं की आम्ही सुवार्ता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांगावी आणि त्याचा जो नाही का रिझल्ट आहे तो देवावर सोपवून द्यावा. शेअरिंग द गॉस्पल विथ द पॉवर ऑफ द होली स्पिरिट अँड लिव्हिंग द रिझल्ट अनटू द लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही आणि मी या दिवसामध्ये माझ्या प्रियांनो आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करूया. ज्या मंडळीमध्ये मी आहे, ज्या मंडळीमध्ये माझा बाप्तिस्मा झाला आहे, ज्या मंडळीमध्ये मला देवाचं वचन ऐकायला मिळत आहे, मी प्रभू भोजन घेत आहे नाही का, मी ज्या ठिकाणी माझा दान आणि दशमांश देत आहे, त्या मंडळीमध्ये मी एक क्रिया करणारा, एक आवेशी असा सुवार्थेचं कार्य करणारा असावा, सुवार्थ जगणारा असावा. आणि मला खूप आनंद वाटतो की आपलं जे धानोरा, चोपडा, हातेड, मनमाड, अंगुलगाव आणि त्या ठिकाणी पहाडाच्या ठिकाणी जेथे जेथे बेथेल चर्च आहे, आपल्या प्रत्येक चर्च कसा मोठी एकच आहे, इव्हॅन्जेलिकल नॉर्वेजियन फ्री इव्हॅन्जिकल मिशन. इव्हॅन्जिकल म्हणजे सुवार्थ कार्य करणार, सुवार्थ प्रसार करणार. हा आमचा डीएनए माझ्या प्रियांनो. तुम्ही आणि मी हे सुवार्थ म्हटलेलं बीज, देवाचं वचन हे पेरणी करावं ही देवाची इच्छा आहे. कारण त्या बीज मध्ये, त्या सुवार्थेमध्ये जीवन आहे. जर तुम्ही आणि मी सुवार्थ सांगितली नाही, देवाचं वचन रोमकराचं पत्र 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, जर लोकांनी ऐकलं नाही तर ते विश्वास तरी ठेवतील कसे?
कारण विश्वासासाठी ऐकणं महत्वाचं आहे आणि ऐकणं म्हणजे देवाचं वचन सुवर्तमान ऐकणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस सुवार्थ आणि जर कोणाला पाठवलंच नाही तर लोक ऐकणार तरी कसे. आणि म्हणून सुवार्तिकानं प्रत्येक विश्वासणाऱ्यानं सुवर्तमान सांगावं यासाठी की लोकांनी ऐकावं, त्याच्यावर विश्वास ठेवावं आणि त्यांचं तारण व्हावं. माझ्या प्रियांनो, आज एक अतिशयोक्तीचं वक्तव्य मी आज करतो. लेट मी टेल यू वन थिंग. देवाच्या आत्म्याच्या आणि सामर्थ्याने मला तुम्हाला सांगू द्या की तुमच्या मुखामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जीवन आहे. लोकांना तुम्ही जीवन देऊ शकता. कारण योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 11 आणि 12 मध्ये देवाचं वचन म्हणतं की सार्वकालिक जीवन पुत्राच्या ठायी आहे. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ख्रिस्त म्हटलेला तो सार्वकालिक जीवन आमच्या जवळ आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सुवर्तमान सांगतात, ज्यावेळेस सुवार्थ सांगतात, माझ्या प्रियांनो, त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात आणि त्यांना त्यांचा नाशापासून बचावून त्यांना सार्वकालिक जीवन मिळतं, त्यांचं तारण होतं. जसं तुमचं आणि माझं तारण झालं. कोणीतरी येऊन तुम्हाला आणि मला सुवर्तमान सांगितलं, कोणीतरी येऊन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना केली, कोणीतरी येऊन आपला पैसा, आपला देश, आपली भाषा, आपले लोक सोडून ते या ठिकाणी आले आणि त्यांनी देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये पेरलं. आणि म्हणून प्रभू तुम्हाला आणि मला कळाला, म्हणून तुमचं आणि माझं तारण झालं. का नाही आपण आपल्या जीवनामध्ये त्या अंतुक्याच्या लोकांसारखं, अंतुक्याच्या मंडळीसारखं आपण शुभवर्तमान सांगणारे आणि शुभवर्तमान जगणारे होऊया. माझ्या प्रियांनो, मी देवाला धन्यवाद देतो. आज फर्स्ट जेंटाईल चर्च, पहिली विदेशी मंडळी, आणि अशी मंडळी की जिचं गुणवैशिष्ट्य पाहून एक आमच्या जीवनासमोर, आमच्या नाही का सेवा कार्यासाठी एक मॉडेल, एक कित्ता अशी मंडळी आणि तिचे गुणवैशिष्ट्य पाहत असताना आज आम्ही पहिला मुद्दा जो पाहिला की अंटियोक चर्च इज इव्हँजिकल माइंडेड चर्च. अंटियोक चर्च इज अ मिशन माइंडेड चर्च. अंतुक्याची मंडळी ही सुवार्थ सांगणारी आणि मिशन कार्य करणारी मंडळी होती. या ठिकाणी मी थोडं थांबतो आणि आपण आज आपल्या अंतःकरणाला, आपल्या जीवनाला एक प्रश्न विचारूया. प्रभू, मी किती वर्ष झाले तुझं तारण मला प्राप्त झालेलं आहे, तुझी ओळख मला झालेली आहे, पण असून देखील मी तुझं शुभवर्तमान लोकांना सांगितलं नाहीये, मी प्रार्थना केलेली नाहीये लोकांच्या उद्धारासाठी, तारणासाठी. माझ्या प्रियांनो, आपल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रमंडळीमध्ये, आपल्या शेजारी लोकांमध्ये, कामावर असो, तुम्ही शिक्षणामध्ये असो, जेथे कुठे तुम्ही आहात, तुम्हाला शुभवर्तमान सांगणं हे भाग आहे. हे केलंच पाहिजे, कारण ही महान आज्ञा आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी शुभवर्तमान सांगणारे, देवाचं वचन सांगणारे होऊया. आपल्या हातामध्ये देवानं बीज दिलेलं आहे, आपण पेरणी करूया. माझ्या प्रियांनो, फळ देणं, त्या फळाला वाढवणं, रुजवणं हे देवाच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा माझा हे होता की अंतुक्याची मंडळी ही सेवा करणारी, अंतुक्याची मंडळी ही शुभवर्तमान सांगणारी मंडळी होती. आणि अंतुक्याची मंडळी हे सर्वसाधारण तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या विदेशी लोकांनी स्थापन केलेली, विदेशी लोकांमध्ये, विदेशी जागामध्ये ती मंडळी स्थापन झाली आणि आमच्यासाठी एक आदर्श ती आहे. सुवार्ता, प्रभू येशू आणि पवित्र आत्मा. जर मला संधी मिळाली तर मी जरूर तुम्हाला सांगेल की माझ्या प्रियांनो, मी ज्यावेळेस हातेड आपल्या चोपडा या ठिकाणी होतो, मला कधीच माहीत नव्हतं एवढं की इतके पंथ, इतके प्रकार, इतके डॉक्ट्रिन्स आणि इतके सिद्धांत आहेत. परंतु जर तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास केला, दुसरे करीन 11 अध्याय वचन 4 मध्ये त्या ठिकाणी म्हटलंय, अन्य सुवार्ता, अन्य आत्मा आणि अन्य येशू सांभाळा. या चुकीच्या शुभवर्तमानापासून आपल्या स्वतःला, आपल्या मंडळीला, आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तींना तुम्ही सांभाळा. या दिवसामध्ये आमच्या या पुणे सारख्या शहरामध्ये, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, मोठमोठ्या शहरामध्ये नाही का, मला वाटतं जळगावपर्यंत देखील ते आलेलं आहे. अन्य शुभवर्तमान, अन्य येशू, अन्य आत्मा आता लोक सांगू लागलेले आहेत. मला देखील त्याचा अनुभव आला. परंतु नाही का, देवाची कृपा की त्यांना मला सांगण्यासाठी आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभूने कृपा दिली. यावेळेस आम्ही जर वेळ मिळाला तर मी त्याच्यावर बोलेल, कारण आज
तो सब्जेक्ट, तो विषय माझा नाही आहे, परंतु नंतर कधीतरी मी यावर बोलेन. अन्य येशू, अन्य सुवार्ता आणि अन्य आत्मा. परंतु माझ्या प्रेरणा देवाने तुम्हाला आणि मला शुभवर्तमान सांगण्यासाठी आज तो प्रेरणा देत आहे. कारण खरी सुवार्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर 1 कोरिंथ 15 अध्याय 3 पासून तर 6 वचनापर्यंत खरं शुभवर्तमान, खरी सुवार्ता काय आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कोरिंथीकरांचं पत्र 15वा अध्याय. कारण खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा आम्हाला ह्या गोष्टीचं आमच्याकडे अभ्यास असला पाहिजे की खरं शुभवर्तमान काय आहे. त्या ठिकाणी म्हटलं आहे 1 कोरिंथ 15 आणि 3 पासून तर पुढची काही वचन आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 105 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. आणि त्यामध्ये देवाचं वचन हेच सांगतं की शास्त्राप्रमाणे प्रभू येशू तुमच्या माझ्या अपराधासाठी वधस्तंभावर मेला, त्याला पुरण्यात आले, तो 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि माझ्या प्रियांनो, केवळ येशूच्याच रक्ताने तुम्हाला आणि मला पाप क्षमा आहे. आम्ही हा विश्वास अंतःकरणामध्ये ठेवणं आणि मुखाने कबुली देणे याच्यामध्ये तुमचा आणि माझा मोक्ष आणि तारण आहे. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. मला माहित आहे माझ्याकडं फक्त 1 तास आहे, त्यातले 30 मिनिटं मी पहिल्या मुद्द्यासाठी घेतलेत. पण पुढचे जे मुद्दे आहेत माझ्या प्रियांनो, अजून 5 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आपण पाहिला की अंतुक्याची मंडळी ही सुवार्थ सांगणारी मंडळी, अंतुक्याची मंडळी मिशन कार्य करणारी मंडळी, अंतुक्याची मंडळी ही सर्वसाधारण विदेशी यहुदीतर लोकांनी स्थापन केले, ज्याला जेंटाईल म्हटलेलं आहे, त्या लोकांनी स्थापन केलेली ही मंडळी. आता दुसरा माझा मुद्दा आहे की अंतुक्याची मंडळी ही प्रार्थना आणि उपवास करणारी मंडळी होती. देवाचं वचन आम्हाला पुढे असं म्हणतं, प्रेषितांचं कृत्य याचा 13वा अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, प्रेषित 13 आणि पहिल्या 3 वचनामध्ये, बर्नबा, शिमोन, निग्र, लुक्य, कुरणेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला, तो म्हणायल, व शाऊल हे संदेष्टे व शिक्षक होते. 5 संदेष्ट आणि शिक्षक या मंडळीमध्ये अंधुक्यामध्ये ते होते. ते प्रभूची सेवा व उपवास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शाऊल यांना माझ्या कार्यासाठी मी बोलवले आहे, त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. रवानगी म्हणजे त्यांना पाठवलं. माझ्या प्रेरणो, माझा दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा आहे की अंतुक्याच्या मंडळीमध्ये, अंतुक्याची मंडळी ही प्रार्थना आणि उपवास करणारी मंडळी होती. आणि मला ह्या ठिकाणी एक सांगायचं आहे की जो मनुष्य किंवा जी मंडळी अधिक प्रार्थना करते ती मंडळी, ते लोक, ते विश्वासणारे देवावर अधिक अवलंबून असतात. आणि म्हणून प्रार्थना करणारे लोक हे देवावर जास्त अवलंबून असतात. ते स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या स्किलवर, स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या संपत्तीवर नाही, तर देवावर अवलंबून राहणारे असतात. देवापासून ते मार्गदर्शन मिळवणारे असतात. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की हे जी मंडळी आहे, या मंडळीतले वडील लोक, या मंडळीतले शिक्षक आणि संदेष्टे आणि सर्व सभासद हे प्रार्थना आणि उपवास करणारे लोक होते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की फक्त ते प्रार्थना आणि उपवास करणारे लोक, या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं माझ्या प्रियांनो, तर प्रभू येशूने देखील प्रार्थना केलेली आहे, प्रभू येशूने देखील उपवास केलेला आहे. देवाचे जे शिष्यगण आहेत त्यांनी देखील उपवास आणि प्रार्थना केलेली आहे. पहिली मंडळी तिने देखील उपवास आणि प्रार्थना केलेली आहे. आणि तुम्ही आणि मी जे प्रभूचे लोक, प्रभूच्या मंडळीमध्ये, त्याच्या शरीरामध्ये आहोत, तुम्हाला आणि मला देखील प्रार्थना आणि उपवास करणं महत्वाचं आहे. प्रार्थना ही आमच्या आत्म्याचा श्वास, आमच्या मंडळीचा श्वास असला पाहिजे. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी, माझं जीवन प्रार्थनेमध्ये, माझं जीवन उपवासामध्ये कसं आहे, खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, ती प्रार्थना तुम्हाला देवाबरोबर सहभागिता करून देते. प्रेयर इज अ कम्युनियन विथ गॉड. प्रेयर इज अ फेलोशिप विथ गॉड.
देवाबरोबरची सहभागिता, देवाबरोबरचं संभाषण ते आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात माझ्या प्रियांनो, त्यावेळेस तुम्ही पूर्ण विश्वास, पूर्ण हवाला, पूर्ण भिस्त तुम्ही देवावर ठेवतात, येशूवर ठेवतात. आणि म्हणून तुम्ही आणि मी माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्ही उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे. मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये आणि 5 पासून तर नाही का 18 वचनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रभू येशू डोंगरावरच्या प्रवचनामध्ये गुप्त प्रार्थना आणि गुप्त उपवास याबद्दल बोलतो. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करतोस, जेव्हा जेव्हा तू उपवास करतो, प्रार्थनेच्या वेळेस तो म्हणतो की तू आतल्या खोलीमध्ये जा, दरवाजा बंद कर आणि मग प्रार्थना कर. तो म्हणतो ज्यावेळेस तू उपवास करतो त्यावेळेस लोकांनी पाहावं म्हणून नाही, तर तुझा जो गुप्तदर्शी पिता आहे. माझ्या प्रियांनो, लेट मी टेल यू वन थिंग. आज मला पुन्हा एकदा सांगू द्या की प्रार्थना आणि उपवास हे नाटक नाही आहे. इट इज नॉट अ ड्रामा. लोकांनी ते पाहावं, लोकांनी ते ऐकावं यासाठी ती प्रार्थना आणि ते उपवास नसावा, तर जो गुप्तदर्शी पिता आहे, ज्याच्यासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना आणि उपवास करतो, त्याने ते पाहावं आणि त्याने ते ऐकावं, यासाठी ते आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं जीवन माझ्या प्रियांनो, आम्ही प्रार्थना करणार असावं. आपल्या मंडळीमध्ये जे सेवा करतात, जे शुभवर्तमान सांगतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, या राष्ट्रासाठी प्रार्थना करणं, तारणासाठी प्रार्थना करणं आणि उपवास करणं हे तुमचं आणि माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. अंतुक्याची मंडळीतले लोक, त्यातले पुढारी, त्यातले सेवक सर्व उपवास आणि प्रार्थना करत होते. आणि माझा तिसरा मुद्दा आहे, अंतुक्याची मंडळी पवित्र आत्म्याबरोबर संवेदनशील होती. पहिला मुद्दा मी पाहिला की अंतुक्याची मंडळी सुवार्ता प्रसार करणारी, मिशन कार्य करणारी होती. दुसरा मुद्दा मी पाहिला की अंतुक्याची मंडळी ही प्रार्थना आणि उपवास करणारी मंडळी होती. तिसरा मुद्दा आहे की अंतुक्याची मंडळी ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकणारी आणि त्याच्याप्रमाणे आज्ञापालन करणारी. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह विथ द होली स्पिरिट. दे आर व्हेरी ओबिडियंट. खूप नाही का आज्ञापालन करणार. कारण देवाचं वचन असं म्हणतं वचन 13 मध्ये की तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून, म्हणजे त्यांनी आज्ञापालन केलं. जसं पवित्र आत्म्याने त्यांनी सांगितलं की माझ्या कार्यासाठी मी त्यांना बोलवलं आहे, त्यांना वेगळे करून ठेवा, त्यांना वेगळं करा. म्हणजे त्यांच्यावर तुम्ही हात ठेवून त्यांना बाजूला करा. कारण त्यांच्यासाठी माझ्याकडे योजना ही आहे की त्यांनी विदेशी लोकांमध्ये, त्यांनी ह्या चर्च मधून बाहेर जाऊन त्यांनी सुवर्तमान कार्य करावं. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी त्यांना तुम्हाला वेगळं करायचं आहे. माझ्या प्रियांनो, आपण पाहतो की हॅलो क्षमा करा, आपण पाहतो त्या ठिकाणी की ह्या मंडळीच्या वडील लोकांनी त्यांच्यावर उपवास प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले आणि पवित्र आत्म्याचं आज्ञापालन, संवेदनशील पवित्र आत्म्याबरोबर ते राहिलेत. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की पौल आणि बर्नबा यांना सुवार्ता कार्यासाठी त्यांनी बाजूला केलेला आहे. देवाचं वचन आज तुम्हाला आणि मला देखील सांगत आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, माझ्या प्रियांनो, आपण आपल्या मंडळीमध्ये शुभवर्तमान कार्य वाढावं. आपल्या मंडळीमध्ये देवाचे सेवक आणि सेविका तयार होत असताना आराधना करणारे, मध्यस्थी करणारे, देवाच्या वचनाची घोषणा करणारे, सुवार्ता सांगणारे अशा लोकांसाठी देखील आम्ही पवित्र आत्म्याकडे मध्यस्थी केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवाचं सामर्थ्यासाठी थांबलं पाहिजे. सकाळी, मोठ्या सकाळी उठून ज्यावेळेस तुम्ही उठता माझ्या प्रियांनो, ती प्रार्थना खूप महत्वाची आहे. देवाचं वचन यशाया 50 आणि वचन 4 आणि 5 मध्ये असं म्हणतं की मला सुशिक्षिताची जीवा प्राप्त व्हावी. जे शिनलेले आहे, जे थकलेले आहे, अशा लोकांना सांत्वन देण्यासाठी, त्यांना सुशिक्षिताचे बोल त्यांना देण्यासाठी देवाचं वचन म्हणतं की तो रोज रोज सकाळी मला जागे करतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. आम्ही आपल्या वैयक्तिक आणि दैनंदिन जीवनामध्ये आम्ही प्रार्थना आणि उपवास करणारे,
देवाचा शब्द ऐकणारे. त्या शमूएल बाळाप्रमाणे तुम्हाला आणि मला रोज सकाळी म्हणता आलं पाहिजे, हे देवा बोल, तुझा दास ऐकत आहे. हे देवा बोल, तुझी दासी ऐकत आहे. आम्ही देवाचा शब्द ऐकण्यासाठी, देवाचा शब्द आमच्या कानी येण्यासाठी आम्ही त्याच्याकडं अपेक्षेनं आणि मोठ्या विश्वासानं त्याच्याकडं पाहायला पाहिजे, त्याच्याकडं ऐकलं पाहिजे माझ्या प्रियांनो. आणि आपण पाहिलं की अंतुक्याची मंडळी, त्याचं गुणवैशिष्ट्य पहिले, ती सुवार्ता कार्य करणारी, मिशन कार्य करणारी होती. दुसरं गुणवैशिष्ट्य आम्ही पाहिलं की अंतुक्याची मंडळी ही प्रार्थना आणि उपवास करणारी मंडळी होती. तिसरी गोष्ट आम्ही पाहिलं की अंतुक्याची मंडळी ही पवित्र आत्म्याबरोबर संवेदनशील आणि आज्ञापालन करणारी होती. आणि चौथा माझा मुद्दा आहे, अंतुक्याची मंडळी ही सेवकांना सेवा कार्यासाठी पाठवणारी मंडळी होती. त्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय, तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगीच्या खाली तुम्ही जर अंडरलाईन केली तर फार उत्तम आहे. त्यांची रवानगी केली म्हणजे त्यांना पाठवलं. अंटिओक चर्च द सेंडिंग चर्च, अंतुक्याची मंडळी ही पाठवणारी मंडळी होती. देवाचे सेवक त्या ठिकाणी तयार करत होते, देवाचं वचन ते त्या ठिकाणी शिकवत होते. माझ्या प्रियांनो, मला आज ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मंडळीचे जे वडील होते, त्या वडिलांनी काय केलं, बर्नबा आणि पौल पवित्र आत्म्याने जसं त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं, संवेदनशील राहिले आणि त्यांनी कृती केली, आज्ञापालन केलं. आणि त्यांनी आपले हात बर्नबा आणि शाऊल यांच्यावर ठेवले, जो शाऊल नंतर पौल झालेला आहे, आणि त्यांची रवानगी केली असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी 1-2 मिनिटं मी घेईन. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्ही जर 11व्या अध्यायात पाहिलं तर पौल आणि बर्नबा यांनी त्या अंतुक्याच्या मंडळीमध्ये जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त काळ त्या लोकांना देवाच्या वचनामध्ये शिकवलं, त्यांना तयार केलं. त्यांनी मंडळीचे वडील तयार केलेत, त्यांनी पुढारी तयार केलेत. सर्व काही एकदम सुव्यवस्थित चाललेलं होतं, सर्व काही उत्तम चाललेलं असताना आता पवित्र आत्मा त्यांना म्हणत आहे की तुमची सेवा या ठिकाणी थांबलेली आहे, तुम्हाला आता इथून बाहेर निघालं पाहिजे. नाउ यू हॅव टू मूव्ह फ्रॉम कम्फर्ट झोन. तुम्हाला या आरामदायी जागेमधून फक्त तुम्ही येतात, शिकवतात आणि प्रार्थना करता, उपवास करतात. आता तुम्हाला प्रवास केला पाहिजे, तुम्हाला मिशन फेरीसाठी गेलं पाहिजे. तुम्हाला जे बाहेर आहे, अंतुक्याच्या शहराच्या बाहेर आहे, अशा लोकांकडे तुम्हाला गेलं पाहिजे, शुभवर्तमान घेऊन गेलं पाहिजे. आणि बघा, या दोघा सेवकांनी पवित्र आत्म्याचा आवाज ऐकला. या दोघा सेवकांनी मंडळीचे जे प्रमुख आणि वडील होते त्या लोकांचं त्यांनी ऐकलं. एका विश्वासू दासाप्रमाणे माझ्या प्रियांनो, त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, आपल्या फक्त मंडळीच्या लोकांसाठी नाही, पण देवासाठी त्यांनी एक पाऊल उचललं. आणि माझ्या प्रियांनो, ते दोघ जण देवाच्या कार्यासाठी, मिशन कार्यासाठी, शुभवर्तमान कार्यासाठी अंतुकिया चर्च मधून ते बाहेर पडलेले आहे, देवाच्या कार्यासाठी. बर्नबा आणि शाऊल यांच्या जागेवर आपण आपल्या स्वतःला ठेवूया. जर देवाने तुम्हाला आणि मला आवाज दिला आणि म्हटलं की बाळा, माझ्या सेवका, माझ्या सेविके, तुझी सेवा या ठिकाणी थांबली, आता तुला इथून उठून तुला पुढच्या शहरामध्ये, पुढच्या स्टेटमध्ये जायचं आहे, आमचा प्रतिसाद काय असणार? आम्ही काय विचार करणार? अरे, इतके वर्ष या ठिकाणी मी सेवा केली, इतकं काम देवाचं या ठिकाणी मी वाढवलेला, कसं सोडून जाऊ? माझा विचार करेन, माझ्या परिवाराचा विचार करेन, हे जे तयार केलंय याचा विचार करेन. पण माझ्या प्रियांनो, या ठिकाणी मी पाहतो अंतुक्याच्या मंडळीमध्ये देवाचे सेवक कसे होते, देवाचे लोक कसे होते की ते मनुष्याला खुश करण्यापेक्षा, स्वतःला खुश करण्यापेक्षा देवाला संतुष्ट करणं, देवाचं आज्ञा पालन करणं हे त्यांच्या जीवनामध्ये प्रथम स्थान होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की बर्नबा आणि शाऊल यांनी एक असा प्रतिसाद दिला की ज्या प्रतिसादामध्ये त्यांचं संपूर्ण समर्पण सेवेसाठी, आपल्या सेवेसाठी असलेला आवेश आणि खळवळा आपल्याला त्यांच्यामधून दिसत आहे. आणि म्हणून माझा जो चौथा मुद्दा होता की अंतुक्याची मंडळी ही सेवकांना तयार करून, सेवक हे पाठवणारी मंडळी होती. माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा, या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला आणि मला एक स्ट्रॅटर्जी देत आहे.
एक कार्यप्रणाली देत आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आता विश्वासणारे आहोत, देवाचे लेकर आहोत, पण फक्त आम्ही देवाचे लेकर राहावं अशी त्याची इच्छा अजिबात नाहीये. त्याची इच्छा आहे की आता यू बिकम अ मॅन ऑफ गॉड. इट इज गुड, यू आर द चिल्ड्रन ऑफ गॉड, बट नाउ यू बिकम अ मॅन ऑफ गॉड. देवाचा नाही का एक विश्वासू पुरुष आणि स्त्री म्हणून त्याला तुला बघण्याची इच्छा आहे. एक आध्यात्मिक नाही का मॅच्युरिटी, एक आध्यात्मिक प्रौढतापर्यंत तुम्हाला आणि मला पोहोचायचं आहे. ख्रिस्ताच्या स्वभावाप्रत, ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रत. जे काही तुम्ही ऐकलेलं आहे, जे काही तुम्ही शिकलेलं आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये आचरण करत आहे, आता कुठंतरी तुम्हाला आणि मला देवाचं वचन घेऊन बाहेर जाण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला देखील म्हणता आलं पाहिजे त्या यशासारखं, हो देवा मी आहे, मला पाठव. माझ्या प्रियांनो, अंतुक्याची मंडळी सेवक तयार करणारी, सेवक पाठवणारी मंडळी होती. तुम्हाला आणि मला माझ्या प्रियांनो जे बीज, सुवार्तेचं बीज दिलेलं आहे, हे बीज तुम्ही आणि मी पेरणी करायचं आहे. हे बीज ज्या ज्या जमिनीमध्ये एक सुपीक म्हणा किंवा वाटेवरची म्हणा, खडकाळी म्हणा किंवा काटेरी म्हणा, ते देव त्या बीजला वाढवणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं तारण होईल, ते देवाचे लेकर, नवा जन्म त्यांचा होईल. आणि मग त्यांना तुम्हाला काय करायचं आहे की त्यांना देवाच्या वचनामध्ये वाढवायचं आहे, विश्वासामध्ये वाढवायचं आहे, प्रार्थनेमध्ये वाढवायचं आहे, उपास प्रार्थनेमध्ये त्यांना भक्कम करायचं आहे. आणि देवाचं वचन एकदा का त्यांच्याकडं पोहोचलं, आपल्या जीवनामध्ये लागूकरण केलं, त्यांना आता पाठवायचं आहे. मी ज्या ठिकाणी तयार झालो त्या ठिकाणची स्ट्रॅटेजी हीच होती, विन, बिल्ड अँड सेंड. त्यांना जिंका, त्यांना तयार करा आणि त्यांना परत पाठवा, यासाठी की त्यांनी अनेकांना जिंकावं, देवाचं शुभवर्तमान सांगून. आणि माझ्या प्रियांनो, ह्या दिवसामध्ये आपण पाहतो की हे वाढत आहे. जसा लॉकडाऊन वाढला, प्रत्येक वेळेस लॉकडाऊन वाढत आहे, 15 दिवसांनी वाढतो, महिन्याने वाढतो. माझ्या प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी या लॉकडाऊन मध्ये असताना आपण आपल्या मंडळीसाठी, आपल्या जे काही देवानं कार्य दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही नाही का प्रभूकडे थांबून प्रभूकडे योजना मागावी, देवाकडनं स्ट्रॅटर्जी मागून घ्यावी. आणि कशा रीतीने अधिक ही स्ट्रॅटर्जी अधिक प्रभावीपणे मला ती आचरणात येईल, मला ती कार्यान्वित करता येईल, याच्यासाठी मी प्रार्थना आणि उपास करावा. पुढे आपण पाहतो 5वा जो महत्वाचं गुण वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिकचे आहे, ते खूप महत्वाचे माझ्या प्रियांनो. आणि ते म्हणजे अंतुक्याची मंडळी ही देणारी मंडळी होती. द अंटिओक चर्च इज अ गिव्हिंग चर्च, इट्स अ जनरस चर्च. देणारी मंडळी होती. आणि माझी इच्छा आहे की आपण त्याच अध्यायामध्ये, प्रेषितांचं कृत्य 11वा अध्याय आणि 27 ते 30 या वचनामध्ये आपण पाहतो की एक असा प्रसंग आहे. आणि मला वाटतं आपण वाचूया. प्रेषित 11 आणि 27 ते 30 वचन. त्या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं, त्या दिवसात यरुशलेमहून अंतुकियात संदेष्टे आले, तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लोद्याच्या वेळेस पडला. तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्चय केला की यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे. त्याप्रमाणे त्यांनी केले. म्हणजे ते बर्नबा व शाऊल यांच्या हाती वडील वर्गाकडे पाठवून दिले. माझ्या प्रियांनो, आपण अंतुक्याची मंडळी एक आदर्श, एक कित्ता म्हणून अभ्यास करत असताना त्याचे जे गुण वैशिष्ट्य आहे, त्यात आपण पाहिलं की अंतुक्याची मंडळी ही सेवा करणारी, सुवार्ता प्रसार करणारी मंडळी होती. अंतुक्याची मंडळी ही प्रार्थना आणि उपवास करणारी मंडळी होती. अंतुक्याची मंडळी ही पवित्र आत्म्याबरोबर संवेदनशील आणि आज्ञा पालन करणारी होती. अंतुक्याची मंडळी ही सेवकांना तयार करून पाठवणारी मंडळी होती. आणि 5वा जो मुद्दा आहे, अंतुक्याची मंडळी ही देवाच्या राज्यामध्ये देणारी मंडळी होती. इट्स अ गिव्हिंग चर्च. आपण पाहतो की यरुशलेममध्ये कळालं की अंतुकियामध्ये, विदेशी लोकांमध्ये देवाचं कार्य घडत आहे. त्यांनी पहिल्या वेळेस बर्नबाला पाठवलं. बर्नबा जाऊन नाही का पाऊलाला, तो शौलाला शोधलं, तार्सस मधून आणलं आणि दोघांनी त्या मंडळीची सेवा केली. आणि मग आपण पाहतो की यरुशलेममधून अजून काही वडील लोक आलेत, संदेष्टे आले. आणि अगब नावाचा संदेष्टा, त्याने एक संदेश सांगितला, एक भविष्यवाणी दिली. आणि तो म्हटला की जगामध्ये, बघा यरुशलेमेत नाही, फक्त यहुदियात नाही, तर पूर्ण जगामध्ये दुष्काळ पडणार आहे.
आणि ज्या वेळेस हा संदेश, ही भविष्यवाणी त्या मंडळीच्या लोकांनी ऐकली, त्याच माझ्या प्रियांनो देवाचं वचन होतं की त्या मंडळीतल्या प्रत्येक शिष्यांनी, प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी, प्रत्येक बंधुजनांनी यहुदियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या साठी त्यांच्या उपासमार होऊ नये, या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांचं मदर चर्च होतं, ऍक्च्युली ते मोठं चर्च होतं. ह्या छोट्या चर्चने, विदेशी मंडळीने त्या मोठ्या चर्चमध्ये असलेल्या लोकांची अन्नाची काळजी केली. ते कसे राहतील, ते भुके मरू नये म्हणून त्यांनी यथाशक्ती असं म्हटलंय, म्हणजे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन त्यांनी दानार्पण, त्यांनी देणग्या गोळा केल्यात. आणि ते सर्व त्यांनी बर्नबा आणि पौल यांच्या हातामध्ये दिलं, यासाठी की त्यांनी जाऊन ते यहुदामधील, यरुशलेमातील मंडळीला त्यांनी ते द्यावं. ही मंडळी माझ्या प्रियांनो देवाच्या वचनासाठी, देवाच्या राज्यासाठी देणारी मंडळी होती. आणि देवाची तीच इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील देवाच्या राज्यामध्ये पेरणी करणारे, देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करणारे तुम्ही आणि मी व्हावं. पौल यानं या अंतुक्याच्या मंडळीमधून जवळजवळ 3 मिशन फेऱ्या केलेल्या आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो माझ्या प्रियांनो, या सर्व 3 मिशन फेऱ्याचा खर्च, जे काही खर्च होता तो या अंतुक्याच्या मंडळीच्या लोकांनी केला. त्यांच्याकडे हृदय होतं, देवाच्या राज्यामध्ये पेरणी करण्याचं हृदय होतं. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही आणि मी अनेक वर्षापासून देवाच्या राज्यामध्ये नाही का आम्ही वाढत आहोत. आम्ही, आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची लेकरं यामध्ये वाढत आहे. आज या अंतुक्याच्या मंडळीमधून आपण हा एक स्वभाव आपल्या वैयक्तिक जीवनासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या मंडळीसाठी हा स्वभाव परमेश्वराकडून मागून घेऊया. हा आवेश, हा कळवळा परमेश्वराकडून मागून घेऊया माझ्या प्रियांनो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यांनी सर्व गोळा केलं आणि यरुशलेमच्या लोकांसाठी, मंडळीसाठी त्यांनी पाठवून दिलं. माझ्या प्रियांनो, मी त्या ठिकाणी म्हणाल की त्यांनी देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक केली. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील कोणीतरी गुंतवणूक केलेली आहे. माझ्या प्रियांनो, मी कधी कधी विचार करतो, जर ही लेअरबर्ग फॅमिली जळगाव जिल्ह्यामध्ये आली नसती, जर देवाचा दृष्टांत घेऊन, देवाचा आवेश, देवाच्या राज्याबद्दलचा आवेश घेऊन, कळवळा घेऊन जर या ठिकाणी आले नसते, तर आपण कुठे असतो? आणि कुठंतरी एक आंतरिक आत्म्यामध्ये एक जाणीव होते की देवाची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर झाली कोणातरी मनुष्याच्या द्वारे. कारण त्यांनी येशूवर प्रीती केली, कारण त्या परिवारानं पूर्ण येशूवर प्रीती केलं आणि आज्ञा पालन करून ते आपला देश, आपलं लोक, आपली भाषा, आपली संस्कृती सर्व सोडून आपल्या ह्या खानदेशमध्ये आलेत. आणि देवाच्या वचनाचं बीज त्यांनी पेरलं माझ्या प्रियांनो. आज वृक्ष झालेलं आहे. मी त्यातला एक फळ आहे. मला माहिती आहे, ज्यावेळेस गोरे घरावर त्यांनी कृपा केली, एक गोरे नावाचं वृक्ष, मला दुःख वाटतं माझे पप्पा आज नाही आहेत, परंतु त्यांच्याद्वारे ते आशीर्वाद आम्हाला आलेत. आमच्याद्वारे आमची पिढी, पुढची पिढी आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये मला आठवतं, मी लहान असताना सर्व पाळक लोकांना मास्तर म्हणायचे. मला अजून कळालं नाही मास्तर का म्हणायचे, पाळक का म्हणत नव्हते. साबळे मास्तर, गोरे मास्तर, मोरे मास्तर, बोरसे मास्तर, चौधरी मास्तर, काळे मास्तर. पाऊल संकलला कधी पुत्रांना नाही म्हटलं, पण नाही का पाऊलच मास्तर. अनेक सेवक, मी बोर्डिंग मध्ये असताना नाही का चांदेकर मास्तर, साळवे मास्तर, अनेक सुवार्थिक, अनेक सेवक, अनेक पाळक होते. मॅथ्यू मास्तर. माझ्या प्रियांनो, हे जे आहेत ना, हे त्यांनी तयार केलेले देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी. पण त्यांना आपल्या जीवनामध्ये कुठेतरी त्याग करावा लागला माझ्या प्रियांनो. त्या मिशनऱ्यांना आपला देश, आपला वेश, आपलं संस्कृती, आपली भाषा सर्व काही त्याग करून त्यांना या ठिकाणी येऊन आपल्या जीवनाचं गुंतवणूक त्यांनी केली. आणि म्हणून तुम्ही आणि मी आज प्रभूमध्ये आहोत, प्रभूच्या राज्यामध्ये आहोत.
मी धन्यवाद देतो देवबापाला की परमेश्वर असे सेवक या महाराष्ट्रासाठी, या भारतासाठी, या भारताला देखील पहिलं शुभवर्तमान कोणी आणलं, हा तोच आहे थॉमस, ज्याला आपण थोमा म्हणतो. जर तो आला नसता तर या भारतामध्ये देखील शुभवर्तमान आलं नसतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हे शुभवर्तमान पोहोचवण्यासाठी जशी सुवार्थकाची गरज आहे, जशी प्रार्थनेची गरज आहे, तसं पैशाची देखील गरज आहे. रिसोर्स खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी, माझ्या प्रियांनो, आपण देवाच्या राज्यामध्ये असताना आपण पेरणी करूया. देवाच्या राज्यात ज्यावेळेस तुम्ही खर्च करतात ना, पेरणी करतात ना, त्याला कधी खर्च म्हणू नका. ती इन्व्हेस्टमेंट आहे, ती गुंतवणूक आहे. तुम्ही आपल्या प्रार्थनेच्या द्वारे, आपल्या टॅलेंटच्या द्वारे, पैशाच्या द्वारे, साधन सामुग्रीच्या द्वारे आपण देवराज्यामध्ये पेरणी करू शकतो, गुंतवणूक करू शकतो. देवाचं वचन 2 कोरिंथ 9 अध्याय 6 आणि 8 मध्ये असं म्हटलं आहे की तिथे जरी दशमांशाचा उल्लेख आलेला नाहीये नव्या करारात, पण एक गोष्टीचा उल्लेख आलेला आहे की मनात ठरवल्याप्रमाणे संतोषानं, कुरकुर करून नाही, संतोषानं तू परमेश्वराला दिलं पाहिजे. कारण सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी व्हावा व प्रत्येक चांगल्या कामाकरता सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावे, म्हणून तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी या भूतलावर असताना देवाने तुम्हाला नाही का बाप केलं, पती केलेलं आहे. देवाने तुम्हाला नाही का एका मोठ्या जागेवर ठेवलेलं आहे, पाळक किंवा स्वार्थिक केलेलं आहे, किंवा मंडळीचं सभासद केलेलं आहे, विश्वासणारं म्हणून त्याचं मूल केलेलं आहे. आता फक्त विश्वासणारे मूल नाही, तर आम्ही विश्वासणारे बाप आहोत, मनुष्य आहोत, स्त्री आहोत, देवाच्या स्वभावाचे वाटेकरी आहोत. आता देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या राज्यामध्ये आपल्या स्वतःचं पहिलं पूर्ण समर्पण करावं, आणि जे काही माझं आहे ते सर्व देवाचं आहे. आफ्टर ऑल ही इज अ ओनर. तो सर्वस्वाचा मालक आहे. आय एम अ जस्ट केअरटेकर. मी फक्त एक कारभारी आहे, त्याला सांभाळणारा आहे. आणि माझ्या प्रियांनो, कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. आपल्या जबाबदारीबद्दल, देवाने दिलेल्या रिसोर्सेस बद्दल, आपल्या जीवनाबद्दल, देवाने दिलेल्या आपल्याला लेकरांबद्दल, आपल्याला दिलेल्या अधिकाराबद्दल जे काही आहे त्यामध्ये आम्ही विश्वासू असलं पाहिजे. आणि मग ते विश्वासणाऱ्याचे आशीर्वाद तुम्हाला माहिती आहे. एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 1000 देतो. आणि ज्यावेळेस तो पुन्हा येतो त्यावेळेस ज्याने 5चे 10 केलेले असतात, 2चे 4 केलेले असतात, त्याला तो म्हणतो, शाब्बास विश्वासू भल्या दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वास झालास, चले माशाबरोबर आणि तो पित्याबरोबर, ख्रिस्ताबरोबर तो स्वर्गाच्या राज्यामध्ये होता. माझ्या प्रियांनो, तसंच तुम्ही आणि मी देखील जी जबाबदारी आहे, जे काही कार्य आहे, आपण विश्वासूपणे पूर्ण समर्पण करून देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करूया. आणि माझ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की माझ्या मंदिरात अन्न असावे, म्हणून तुम्ही आपला दशमांश आणि अर्पणे माझ्या मंदिरात आणा म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही भाकर खातात, प्रभुभोजन घेतात, देवाचं वचन ऐकतात, माझ्या प्रियांनो तिथेच द्या. त्यापेक्षा जर जास्त द्यायचं असेल तर मग कुठं पाठवा. पण ज्या मंडळीमध्ये तुम्ही नाही का तुमची आत्मिक काळजी घेतल्या जात आहे, आत्मिक भाकर, आत्मिक नाही का पाणी तुम्हाला दिल्या जात आहे, तुमची नाही का आत्मिकरित्या काळजी घेतली जाते, त्या मंडळीमध्ये, त्या चर्चमध्ये पेरणी करा, गुंतवणूक करा. आणि मग म्हटलेलं आहे, आकाश कपाटे उघडून मी तुला आशीर्वाद वर्षितो किंवा नाही याची प्रचिती घे. चावी आपल्या हातामध्ये आहे. ती चावी तुम्ही वापरली की वरून तुमच्यासाठी लागणारे सर्व आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक आणि मानसिक आशीर्वाद देण्यासाठी तो तयार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. आपण 5 मुद्दे पाहिलेत. पहिला मुद्दा पाहिला, अंतुक्याची मंडळी, एक विदेशी मंडळी जी आदर्श आहे, एक आत्मिकरित्याने परिपक्व झालेली. माझ्या प्रियांनो, फक्त मंडळी नाही का संख्येनं वाढणं हे जरी महत्वाचं आहे, त्यापेक्षा अधिक महत्वाचं काय आहे तर मंडळी ही सर्वांगीण सदृढ हेल्दी चर्च. ग्रोइंग चर्च इज ओके, बट हेल्दी चर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. खूप खूप महत्वाचं आहे की तुमचं आणि माझं जी मंडळी आहे, देवाची जी मंडळी आहे, ख्रिस्ताची जी मंडळी आहे, ती हेल्दी असावी, ती सदृढ असावी. आणि एक सदृढ मंडळीचं, एक वाढलेल्या मंडळीचं,
एक गुण वैशिष्ट्य पाहत असताना आपण 5 गोष्टी आतापर्यंत पाहिलं. पहिली गोष्ट पाहिलं की अंतुक्याची मंडळी ही सुवार्ता सांगणारी, मिशन कार्य करणारी मंडळी, विदेशी लोकांनी स्थापन केलेली मंडळी. दुसरं आम्ही पाहिलं की अंतुक्याची मंडळी ही प्रार्थना आणि उपवास करणारी मंडळी. तिसरी गोष्ट आम्ही पाहिलं की अंतुक्याची मंडळी ही पवित्र आत्म्याबरोबर संवेदनशील आणि पवित्र आत्म्याचं आज्ञापालन करणारी मंडळी. चौथी आम्ही गोष्ट पाहिली की अंतुक्याची मंडळी ही देवाच्या सेवकांना तयार करून पाठवणारी मंडळी. आणि 5वी गोष्ट आम्ही पाहिली की अंतुक्याची मंडळी ही देणारी मंडळी होती. Antioch church is a evangelical minded and mission minded church. Antioch church is a fasting and praying church. Antioch church is a obedient church. Antioch church is a sending church. Antioch church is a giving and generous church. आणि माझा शेवटचा मुद्दा आहे आणि तो पाहण्यासाठी मी तुम्हाला प्रेषितांचं कृत्य 14वा अध्याय आणि त्यातले 21 पासून तर 28 वचनापर्यंत आणि हा शेवटचा शास्त्र भाग असणार आहे. आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. माझ्या प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला असं म्हणतं की अंतुक्याच्या मंडळीतल्या वडिलांनी बर्नबा आणि पौल यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांची रवानगी त्यांना पाठवलं. आणि मग ते पाठवल्यानंतर ते नाही का मिशन कार्यासाठी, मिशन फेरीसाठी, सुवार्ता फेरीसाठी ते गेलेत. आणि सर्व सेवा करून आल्यानंतर आता ते पुन्हा अंतुकियाच्या मंडळीमध्ये आलेले आहेत. ज्या मंडळीने त्यांना पाठवलं, ज्या मंडळीने त्यांना त्यांच्यावर हात ठेवले, ज्या मंडळीने त्यांना नाही का उदरनिर्वाहासाठी आणि सेवा कार्यासाठी आर्थिक पाठबळ आणि प्रार्थनेचं पाठबळ आणि मानसिक पाठबळ दिलं, त्याच मंडळीमध्ये ते परत आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण वाचूया. माझी इच्छा की आपण आपल्या बायबलमध्ये प्रेषित 14 आणि 21 ते 28 वचनं तुमच्यासाठी मी वाचतो. त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्र, इकुन्या, अंतुकिया या नगरात ते परत आले. आणि शिष्यांचे मन स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागेल. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांनी सोपवले. मग ते पिसिदियामधून पफुल्यात गेले आणि पिरगा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तालियास आले. तेथून ते अंतुकियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसे कसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की पौल आणि बर्नबा यांनी जे कार्य देवानं त्यांना दिलेलं होतं, त्यांनी सुवार्ता सांगितली, त्यांनी लोकांची मनं जिंकलेत, त्यांनी मंडळ्या स्थापन केल्यात, त्यांनी शिष्य तयार केलेत आणि मग त्या मंडळांवर त्यांनी वडील नेमलेत. आणि वडील नेमल्यानंतर ते पुन्हा आपलं काम करून ते आपल्या अंतुकियाच्या चर्चमध्ये, ज्या चर्चने त्यांना मंडळीने पाठवलं होतं त्या मंडळीमध्ये ते आलेत. आणि त्यांनी मंडळीला सविस्तर रिपोर्ट त्यांनी दिला. त्यांनी सांगितलं की परराष्ट्रामध्ये कसं चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत झालेत, कशा रीतीने सुवार्ते करता लोकांनी आपलं अंतकरण, आपले दरवाजे उघडलेत. आणि ज्या वेळेस त्यांनी हे सांगितलं, माझ्या प्रियांनो, देवाचं वचन याचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात येईल की सर्व मंडळीनं आणि त्या प्रेषितांना आनंद केला, आनंदोत्सव केला. आणि माझा शेवटचा 6वा मुद्दा हाच आहे की अंतुकियाची मंडळी ही आनंद उत्सव करणारी, सेलिब्रेटिंग चर्च, आनंद साजरा करणारी, सेलिब्रेशन करणारी ही मंडळी होती. माझ्या प्रियांनो, आज आमचं बेथेल चर्च आणि या महाराष्ट्रातील मंडळात जिथे जिथे आपल्या चर्च आहेत, या मंडळामध्ये आपण प्रार्थना करूया का प्रभू, जसं ती पहिली मंडळी, विदेशी मंडळी, अंतुकियाची मंडळी, त्या मंडळीमधले जसे वडील होते, जसे त्या मंडळीमध्ये सेवा करणारे होते, जसं त्या मंडळीमध्ये विश्वासणारे आणि बंधुजन होते, प्रभू तोच DNA तो आमच्यामध्ये, आमच्या मंडळीमध्ये
जे सेवक आहेत, जे सेवा करतात, जे अधिकारी आहेत, जे आस्थेने आमची काळजी घेतात, जे प्रार्थना करणारे प्रार्थनावीर आहेत, जे मध्यस्थी करणारे आहेत, जे उपासना करणारे उपासक आहेत, जे सुवार्थ करणारे सुवार्थिक आहेत. प्रभू, असे प्रत्येकाच्या अंतःकरणात तू कार्य कर. तू आम्हाला त्या अंतुक्याच्या मंडळीसारखं, आमच्या मंडळीला प्रभू, जी तुझी मंडळी आहे, ज्या मंडळीला तू घेण्यासाठी येणार आहे, त्या मंडळीला तयार करण्यासाठी प्रभू मला तू प्रथम माझ्या हृदयामध्ये, माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर. लॉर्ड, गिव्ह मी पॅशन फॉर माय चर्च, फॉर माय नेशन. प्रभू, आज तो आवेश, तो कळवळा, ती सहानुभूती प्रभू, ज्या दृष्टीने तू हरवलेल्या लोकांकडे पाहत होता, ज्या कळवळानं तू त्या लोकांकडे पाहत होता, ज्या कळवळानं आमच्याकडे आलेल्या मिशनऱ्यांनी आमच्याकडे पाहिलं, प्रभू, ते कळवळा, ते हृदय, तो आवेश, ती दया, ती सहानुभूती तू आमच्यामध्ये दे. आणि त्या आवेशानं, त्या कळवळानं, त्या प्रीतीनं प्रभू तुझं आज्ञा पालन करण्यासाठी मी स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. जे मला रिसोर्सेस तू दिलेलं आहे, जे लोक मला तू दिलेले आहे, जी मंडळी मला तू दिलेली आहे, जी लेकरं मला तू दिलेली आहे, प्रभू, त्यांना देखील पूर्ण समर्पण तुझ्या हातात करत आहे. नव्यानं समर्पण करण्याची गरज आहे. या लॉकडाऊन मध्ये असताना माझ्या प्रियांनो, आज आम्ही आपल्या आत्म्याचं आत्मपरीक्षण करूया, आपल्या कुटुंबाचं आत्मपरीक्षण करूया, आपल्या मंडळीचं आत्मपरीक्षण करूया. आणि प्रभू, यामधून तूच मला बाहेर काढू शकतो, तूच मला पुन्हा एकदा पुनर्स्थापित करू शकतो. आणि खरी गरज हीच आहे माझ्या प्रियांनो, का प्रभू येशू येणार आहे, तो त्याच्या मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. एकच गोष्ट ह्या जगामध्ये, स्वर्गात आणि पृथ्वीवर एकच गोष्ट प्रभू येशूने केलेली आहे, आणि ती म्हणजे विकत घेतलेली आहे. ती म्हणजे त्याची मंडळी, आणि स्वतःच्या रक्तानं विकत घेतलेली आहे. मंडळी, चर्च इज व्हेरी प्रेशियस इन द साइट ऑफ गॉड. मंडळी देवाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची आहे. म्हणून तो म्हणतो, मंडळी ही त्याची वधू आहे, मंडळी हे त्याचं शरीर आहे. आणि माझ्या प्रियांनो, आज देवाचा दास आणि सेवक आणि तुमचा लहान भाऊ, तुमच्यातलाच एक म्हणून मी हात जोडून विनंती करतो, जे जे हा संदेश ऐकत आहेत, हा संदेश पाहत आहेत, त्या प्रत्येकाला विनंती करतो की प्रभूकडं आम्ही जाऊया, आपल्या आत्म्याचं, जीवाचं आणि शरीराचं समर्पण करूया. आणि जर आमच्या जीवनामध्ये काही कमी गटी असतील तर प्रभू, तुझ्या रक्तानं तुम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. पुन्हा एकदा तुम्हाला उभं कर. ज्या कार्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे, ज्या कार्यासाठी मला तू तयार केलेलं आहे, ते कार्य प्रभू तू येण्याच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेण्यास समर्थ आणि शक्तिमान आहे, हा माझा विश्वास आहे. आणि तो देव तुमच्यामध्ये जे कार्य सुरू केलेलं आहे ते पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही. कारण जसा येशू काल, आज आणि युगानुग सारखा आहे, तसंच त्याचं वचन देखील न बदलणारं, न ढळणारं. आकाश पृथ्वी नाही तशी होतील, पण देवाच्या मुखातून निघणारे वचन नाही तशी कधीच होणार नाही. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी देखील या अंतुक्याच्या मंडळीप्रमाणे जे गुणवैशिष्ट्य आम्ही पाहिलेत, ते गुणवैशिष्ट्य देवान आमच्या मंडळीमध्ये, आमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते उपजत करावेत. आणि पवित्र आत्म्याकडे आम्ही समर्पण करूया, त्याच्याकडे कृपा मागूया. आणि माझ्या प्रियांनो, देवबाप करो, या वचनाच्या द्वारे आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे आशीर्वाद राखून ठेवलेले आहे, ते आशीर्वाद या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त हो. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. पूर्ण NFE मिशन, रेव्हरंड शशिकांत हिवाळे आणि त्यांची तिघं मुलं, जी माझे बंधू आहेत, भाऊ आहेत. रेव्हरंड शशिकांत हिवाळे माझे मामा आहेत, कारण त्यांची जी मिसेस आहेत सुमन आत्तू, आम्ही तिला आत्तू म्हणतो. आम्हाला एकच आत्तू आहे आणि तिचं नाव सुमनताई हिवाळे. आणि ही जी तिघं मुलं आहेत ती माझी भावंडं आहेत. मला आनंद वाटतो की प्रभूच्या कार्यामध्ये ते आहेत.
हे कार्य जे देवाने त्यांच्या जीवनामध्ये दिलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. चोपड्यामध्ये आहे, मनमाडमध्ये आहे, अंगुलगावमध्ये आहे, बांद्यामध्ये आहे, अनेक ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. आणि ज्या उद्देशानं हे बीज मिशनऱ्यांनी पेरलेलं आहे तो उद्देश प्रभू पूर्ण करेल हा माझा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आणि देवावर देखील विश्वास आहे. आणि जे तुम्ही सेवा करत आहात, आपण सर्व सेवा करत आहोत, तुमच्यावर देखील माझा विश्वास आहे. देवबाप करू या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला मला आशीर्वाद देव. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू. स्टे होम, स्टे हॅपी, स्टे ब्लेसेड, स्टे सेफ. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो. थँक्यू.